एक मोठी बातमी बघूयात। गुंड निलेश घायवळ टोळीतल्या दोघांना अटक झाली आहे। गांजा विक्री करताना दोघांना पोलिसांकडून अटक झाली असून पुणे पोलिसांनी खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे। निलेश घायवळ टोळीतल्या दोघांना गांजा विक्री करताना पोलिसांकडून अटक झाली आहे। पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं केलेली ही कारवाई। पुण्यातला कुप्रसिद्ध गुंड निलेश घायवळ आणि त्याची संपूर्ण टोळी या टोळीभोवतीचा पोलिसांनी आता फार सावळलेला आहे आणि याच टोळीतल्या दोघांना गांजा विक्री करताना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं कारवाई करत अटक केली आहे। गेल्या काही दिवसांपासून निलेश घायवळ आणि त्याच्या टोळी संदर्भातल्या या बातम्या आपल्या समोर येत आहेत। त्यापैकी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आणखी दोघांना या टोळीतल्या अटक केली आहे गांजा विक्री करताना। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत पुण्यातनं फोन लाईन वरती। वैभव, ही पोलिसांनी आणि त्यातूनच खंडणी विरोधी पथकानं जी काही कारवाई केली आहे त्याबद्दल काय माहिती? या सगळ्या प्रकरणामध्ये जिथून या घायवळचं प्रकरण सुरू झालेलं होतं त्या कोथरूड प्रकरणातल्या फायरिंगमध्ये जो महत्त्वाचा आरोपी होता मुसा शेख, त्याला खंडणी 2 युनिट 2 काल संध्याकाळी अटक केली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तेजस डांगे नावाचा आणखी एक आरोपी जो आहे त्यालाही या खंडणीच्या युनिट 2 अटक केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मुसा शेखकडे गांजा सुद्धा आढळून आलाय। जवळपास पाऊण किलो गांजा जो आहे तो त्याच्याकडे मिळून आलेला होता आणि तो गांजाची बेकायदेशीर विक्री करतो अशा स्वरूपाची माहिती पोलिसांना मिळालेली होती। त्यावरून त्याच्यावरती एनडीपीएसचा गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावर यापूर्वी सुद्धा मुसा शेखवरती कोथरूडमध्ये 4 गुन्हे आहेत तर तेजस डांगेवरती हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे आहेत। यांनीच त्या दिवशी रस्त्यावरती उभ्या असलेल्या नागरिकांवरती गोळीबार केलेला होता, शस्त्र उगारलेली होती, त्यापैकी हे 2 आरोपी होते। त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणात निलेश घायवळची पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि सचिन घायवळचा शोध सुद्धा गुन्हे शाखेकडून वेग जो आहे त्याचा तो वाढवण्यात आलेला आहे। श्वेता, वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।